जरांगे आणि शिंदे समितीची बैठक निष्फळ ठरलेली आहे। मनोज जरांगेंनी उपोषणातून माघार घ्यायला स्पष्टपणे नकार दिलाय। शिंदे समिती आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरल्याचं दिसतंय। आरक्षण देण्याचं काम शिंदे समितीचं नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। सरकार उगीचच शिंदे समितीला पुढे करतंय। सरकारनं चर्चेसाठी यायचं तर शिंदे समितीला चर्चेला पाठवलं जातंय। शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवणं म्हणजेच राज्याचा आणि सरकारचाही अपमान असून राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करणं अपेक्षित आहे असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय हे सुद्धा आता ते म्हणले आम्ही लगेच मंत्रिमंडळासंग बसणार आहे तेही घेतो। त्यात ते वेळ मागले होते म्हणले 1 घंटा वेळ 1 घंटा आणि मराठा आणि कुणबी एक आहे। 58 लाख नोंदीचा अहवाल आहे। आपलं म्हणणं आहे ते सुद्धा JR काढून टाक। त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे तर ते आता चर्चा करून येतो म्हणले बघू काय होतंय ते। शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात। कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान। राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय। राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं। हे साफ चूक आहे। कायद्यासमोर जरंगेला मोठं समजू नये। जरंगेला जर आज 6 वाजेपर्यंत जरंगे ऐकला नाही, चुकीची प्रथा पडेल। रूल्स कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर रूल्स अंमलात आल्याच्या नंतर आंदोलनांच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही शृंखला पुढे चालेल। कायद्याचं राज्य आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदाननी 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारनं जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा। कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।